नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आजचा हा विशेष व्हिडिओ आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी व श्री मल्हारी मार्तंड प्रभूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या श्री मल्हारी सप्तशती पाठाविषयी किंवा पारायणाविषयी, तसेच श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम कोणते आहे आणि पारायण करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची दक्षता ही घ्यायची आहे, तसेच श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाच्या पारायणाने आपल्याला कोणकोणत्या प्रकारची फलप्राप्ती होणार आहे याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता माहिती शेवटपर्यंत ऐका। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो, 9 दिवसांचे उपवास करत असतो आणि दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं पारायण करत असतो, त्याचप्रमाणे आपलं जे काही कुलदैवत आहे बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं कुलदैवत हे श्री मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेराव महाराज जेजुरी येथीलच आहे। आणि त्यामुळेच आपल्याला या चंपाषष्ठी निमित्त जी काही मल्हारी मार्तंडांची षडरात्र उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्यातील, त्या षडरात्रीमध्ये आपल्याला खंडेराव महाराजांची सेवा ही जास्तीत जास्त करायची असते। आणि म्हणूनच आपण या षडरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी घटस्थापना देखील खंडेराव महाराजांसाठी केली जाते। तसेच षडरात्रीमध्ये खंडेराव महाराजांसाठी पारायण केलं जातं, मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं जातं, उपवास केले जातात। बघा, कुलदेवी आणि कुलदैवत यांचं जी आपली कुलदेवी असते आणि कुलदैवत असते हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात। आपल्या कुळाचं रक्षण करण्याची महत्त्वाचं काम आपलं कुलदैवत आणि कुलदेवी करत असते। आणि त्यामुळेच आपल्या कुलदैवतांना आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला देखील काही सेवा करायच्या असतात। आणि म्हणूनच आपल्याला श्री मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सवामध्ये श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं। बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झाला की मार्गशीर्ष मिती शुद्ध 1 पासून ते मार्गशीर्ष मिती शुद्ध 6 पर्यंत षडरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो। बघा, या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात आणि नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडेराव महाराजांचे देखील घट बसवले जातात। आणि देवघरातील जे काही आपल्या खंडेराव महाराजांचा टाक आपल्या देवघरामध्ये असतो त्याचा अभिषेक करून त्या टाकाला नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवलं जातं। बघा, ज्याप्रमाणे आपण कुलदेवीचा घट स्थापन करतो आणि आपल्या देवघरातील जो कुलदेवीचा टाक आहे तो आपण घटाजवळ नागवेलीच्या पानांवर ठेवत असतो, सेम त्याच प्रकारे आपल्याला आपल्या खंडेराव महाराजांसाठी देखील घटस्थापना करायची असते। आणि जो काही आपल्याकडे देवघरातील टाक आहे खंडेराव महाराजांचा, तो टाक आपल्याला त्या घटाजवळ नागवेलीच्या पानांवर ठेवायचा असतो आणि एक अखंड दिवा आपल्याला या 6 दिवस आणि 6 रात्री लावायचा असतो। आणि ज्याप्रमाणे कुलदेवीची सेवा ही कुलश्री करत असते, घरातील कुलश्री करत असते, त्याप्रमाणेच आपल्या कुलदैवतांचीच म्हणजे खंडेराव महाराजांची सेवा आपल्या घरातील मुख्य जो कर्ता पुरुष असतो त्याने करायची असते। मग जो काही कर्ता पुरुष असेल आपल्या घरातील, त्या कर्ता पुरुषाने 5 दिवस उपवास करायचे असतात। मल्हारी सप्तशतीचे या ग्रंथाचे 5 किंवा 22 पारायण करायचे असतात। बघा, या 6 दिवसांचे नवरात्र चंपाषष्ठीला कुळधर्म करून पूर्ण केले जातात। बघा, षडरात्र उत्सव ही 6 दिवस चालते। 5 दिवस आपल्याला उपवास करायचे असतात आणि 5 दिवस आपल्याला पारायण देखील मल्हारी सप्तशती ग्रंथाचं करायचं असतं। आणि 6व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला आपल्याला कुळधर्म करायचा असतो। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत कुळधर्म कुळाचार करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या षडरात्रीमध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी कुळधर्म आणि कुळाचार करायचा असतो। आणि हा कुळाचार करून आपल्याला आपला जो कर्त्या व्यक्तीने जे काही उपवास केले होते 5 दिवस, ते उपवास चंपाषष्ठीला सोडायचे असतात। बघा, जे देव आपण घटी बसवलेले असतात म्हणजे मल्हारी मार्तंडा भगवानांचा म्हणजेच खंडेराव महाराजांचा जो टाक आपण घटाजवळ ठेवलेला असतो त्याला भंडारा किंवा हळद वाहायची असते। आणि चंपाषष्ठीच्या दिवशी बाजरीची भाकर, नव्या वांग्याचं भरीत आणि जी कांद्याची पात असते त्या कांद्याची पात किंवा तो नवा कांदा, नवा लसूण हे सर्व पदार्थ घालून भरीत बनवलं जातं। आणि याचा जो काही नैवेद्य आहे तो खंडेराव महाराजांना दाखवला जातो
आणि याचबरोबर काही घरांमध्ये पुरणपोळी सुद्धा केली जाते। परंतु बघा, बऱ्याच ठिकाणी खंडेराव महाराजांची जी षटरात्रीमध्ये जी घटस्थापना असते ती केली जात नाही। तर ज्या घरांमध्ये षटरात्रोत्सवामध्ये घटस्थापना केली जात नाही त्यांनी काय करायचं, तर बघा, जरी घटस्थापना केली जात नसेल तरी पण आपल्याला सेवा करण्यासाठी काहीही हरकत नाही। आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण नक्कीच करू शकतो। बघा, आपल्या कुलदैवताची आपल्यावर कृपा राहावी, आपल्यावर कुलदैवताचा आशीर्वाद सदा राहावा किंवा आपल्या कुलाचं संरक्षण कुलदेवानं करावं, यासाठी आपल्याला या मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण या षटरात्री उत्सवामध्ये करायचं आहे। आणि त्यामुळेच आपल्याकडून या 6 दिवसांमध्ये जेवढी काही शक्य होईल तेवढी सेवा आपल्या कुलदैवतासाठी म्हणजेच खंडेराव महाराजांसाठी आपल्याला करायची असते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ विकत घ्यावा लागेल। जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर काही हरकत नाही, पण ग्रंथ नसेल तर तुम्हाला हा ग्रंथ तुमच्या जवळच्याच स्वामी महाराजांच्या मठात, मंदिरात, केंद्रातील दुकानामध्ये भेटून जाईल किंवा जे काही धार्मिक पुस्तकांचं दुकान असेल तेथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल किंवा ऑनलाईनही तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल। ग्रंथ हा अगदी छोटासा आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे तेवढाच हा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये 1 ते 14 अध्याय आहे आणि ते अध्याय देखील खूप छोटे अध्याय आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्हारी सप्तशती हा ग्रंथ प्राकृत आहे, म्हणजेच मराठीमध्ये आहे आणि तो ग्रंथ वाचण्यासाठी खूप सोपा आहे आणि आपण जे काही वाचत आहोत ते आपल्याला पटकन समजून येईल अशा प्रकारे या ग्रंथाची रचना करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा ग्रंथ वाचण्याची जी भीती आहे ती मनातली भीती तुम्ही आधी काढून टाका। खूप सोपा आणि साधा हा ग्रंथ आहे। तर तुम्ही जर नवीन हा ग्रंथ वाचत असाल, वाचनाला वेळ कमी असेल तर तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास हा ग्रंथ वाचण्यासाठी लागू शकतात। परंतु जर तुम्हाला वाचनाला स्पीड असेल तर तुम्ही 1 ते सव्वा तासामध्येच हा ग्रंथ वाचून तुमचा होऊ शकेल। आता हे झालं ग्रंथाबद्दल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मल्हारी सप्तशती ग्रंथाच्या पारायणाचे नियम कोणते, तर बघा, नियम हे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला 6 दिवस पारायण करायचं आहे आपल्या कुलदेवाचं। तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला या 6 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। बघा, या षटरात्रीमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या मिती शुद्ध 1 पासून ते मिती 6 पर्यंत षटरात्र उत्सव हा चालू असतो। आणि या षटरात्रीमध्ये ज्या काही आपल्या खंडेराव महाराजांच्या ज्या सात्विक लहरी असतात त्या प्रचंड प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला या षटरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचं हे पालन करायचंच आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार आणायचा नाही किंवा करायचा देखील नाही। या षटरात्रीमध्ये आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे। आणि तसं पाहिलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये मांसाहार हा वर्ज्य केला जातो आणि त्यामुळेच मांसाहार आपल्याला घरामध्ये आणायचा नाही। त्याचबरोबर आपल्याला या ग्रंथाच्या पारायणाच्या काळामध्ये परान्न सुद्धा वर्ज्य करायचं आहे। बघा, तुम्ही जर हा ग्रंथ वाचणार असाल, तुम्ही 1 पारायण करणार असेल, 3, 5, 7, 21 जेवढे काही पारायण करणार असेल तेवढा दिवस तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। तर अशा प्रकारे अतिशय सोपे असे नियम आहे। आता तुम्ही खंडेराव महाराजांची घटस्थापना करत नसाल तर तुम्हाला अगदी या तुमच्या देवघरासमोर एखादा पाट घ्यायचा आहे। त्या पाटावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हा श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ ठेवायचा आहे। आणि तुम्ही जितके काही पारायण करणार असाल, 1, 3, 5, 7, 21 तेवढे पारायण होईपर्यंत तुम्हाला तो ग्रंथ तेथेच ठेवायचा आहे। ग्रंथ जास्त हलवायचा नाही, त्याची जागा बदलायची नाही आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता जर तुमच्याकडे लहान मूल असेल आणि त्यामुळे तुम्हाला हा ग्रंथ खाली ठेवायला योग्य वाटत नसेल तर तुम्ही हा ग्रंथ तुमचं वाचन झाल्यानंतर उचलून व्यवस्थित ठिकाणी ठेवू शकतात आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ खाली घेऊन वाचायचा आहे आणि वाचून झाल्यावर परत ग्रंथ योग्य ठिकाणी ठेवायचा आहे। तर या ग्रंथाच्या पारायणासाठी अशी काही एक विशिष्ट अशी पूजा मांडणी नाहीये। जर तुम्ही घटस्थापना करत नसेल तर पूजा मांडणी देखील केली नाही तरी चालेल।
आणि तुम्ही फक्त एका पाटावर हा ग्रंथ ठेवून तुमच्या देवघरासमोर बसून या ग्रंथाचं वाचन करायचं आहे। आणि या ग्रंथाचं वाचन करत असताना म्हणजे पारायण करत असताना आपल्याला आपल्या खंडेराव महाराजांचा जो काही टाक असेल आपल्या देवघरामध्ये त्याला भंडारा वाहायचा आहे। आपल्या डोक्याला, कपाळाला, मानेला, हातांना भंडारा लावून घ्यायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट 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 अशी गर्जना करत आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे। बघा, प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुखाने जर नित्यसेवेमध्ये या मल्हारी सप्तशती ग्रंथातील 1 किंवा 2 अध्याय दररोज वाचले किंवा नित्यसेवेप्रमाणे दररोज 3 अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथाचे वाचले आणि जर रविवारी उपवास केला तर कुलदैवताची आपल्यावर कृपा लाभते आणि आपल्या कुलाचं रक्षण हे आपलं कुलदैवत करत असतं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ कसा वाचायचा किंवा पारायणाला किंवा वाचनाला सुरुवात कशी करायची। तर बघा, तसंच या ग्रंथामध्ये सर्व काही दिलेलंच आहे, तरी पण सांगते। सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर मल्हारी कवच वाचायचा आहे, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक आणि नंतर मल्हारी मार्तंडाचा जो मंत्र जाप आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि यानंतरच आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। असे 1 ते 14 अध्याय या ग्रंथामध्ये आहे आणि 1 ते 14 अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे, खंडेरावांची आरती आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे दररोज आपल्याला वाचन करायचं आहे आणि पहिल्या दिवशी पारायण करत असताना सुरुवातीला आपल्याला हे सर्व वाचून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे परत दुसऱ्या दिवशी पण वाचायला बसल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन, नंतर मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक, मल्हारी मार्तंडाचा मंत्र जाप करून 1 ते 14 अध्याय वाचायचे आहे आणि यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि खंडेराव महाराजांची आरती करायची आहे। असं आपल्याला दररोज करायचं आहे। पहिल्या दिवशी ज्या सेवा जे काही आपण वाचणार आहोत ते सर्व आपल्याला कंटिन्यू 5 किंवा 6 दिवस वाचायचं आहे आणि मग याप्रमाणे आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पाठ करायचं आहे। आणि हे पाठ करत असताना एकदा वाचायला बसलं की तुम्हाला एका बसनीच म्हणजे एकदा बसल्यानंतर संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्याशिवाय उठायचं नाही। तुम्ही दिवसभरात कधीही या ग्रंथाचं वाचन करू शकतात। अगदी 12 ते 12:30 या वेळेत सुद्धा तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकतात, वाचन करू शकतात, काही हरकत नाही। परंतु तुम्ही एकदा वाचायला बसले की 1 ते 14 अध्याय वाचून झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे। संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाहीये, हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असताना खाण्यापिण्याचे विशेष असे काहीच नियम नाही। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या 6 दिवस उपवासही करू शकतात। आता ज्या घरातील कर्ते पुरुष ही सेवा करणार नसेल किंवा त्यांना वेळ नसेल तर आपण महिला सुद्धा या मल्हारी सप्तशती पाठाचं किंवा ग्रंथाचं पारायण करू शकतो, पाठ करू शकतो, काही हरकत नाही। घरातील लहान मुलं, म्हातारी माणसे कुणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतो, त्याला कशाचंही बंधन नाही। तुमच्या मनात आलं की तुम्ही पारायण करू शकतात। तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण या षडरात्रीमध्ये करायचं आहे आणि आपले कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांची कृपा अखंडितपणे आपल्याला करून घ्यायची आहे। आपल्या कुलदैवताला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे। बघा, बऱ्याच ठिकाणी या षडरात्रीमध्ये कुलदैवताची सेवा केली जात नाही, परंतु तुम्ही जर नवरा या षडरात्रीमध्ये म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत तुम्ही आपल्या खंडेराव महाराजांची सेवा करा, श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आपल्या कुलदैवतांची, खंडेराव महाराजांची कृपा आपल्यावर सदा बरसत राहील आणि हा जो मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे त्याच्या पारायणानं किंवा त्याच्या वाचनानं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतात। बघा, आपल्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य असतात त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी, आपल्या कुलाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कुलदैवतांची असते आणि म्हणूनच आपण जर या आपल्या कुलदैवताची सेवा या षडरात्रीमध्ये केली तर नक्कीच आपलं कुलदैवत आपल्यावर सदैव प्रसन्न राहील। आपल्या घरामध्ये जे काही अडीअडचणी, संकट असतील त्यांचा सर्वनाश या ग्रंथाच्या पारायणानं होतो। इतका असा भव्य दिव्य हा ग्रंथ आहे आणि नक्कीच त्याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही।
तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या षटरात्रीमध्ये चंपाषष्ठीपर्यंत श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि याशिवाय तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा या ग्रंथातील 2-2 किंवा 3 अध्याय दररोज वाचू शकतात, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रविवारच्या दिवशी देखील एक पाठ या ग्रंथाचा करू शकतात। 1 ते 14 अध्याय तुम्हाला एकदा रविवारी वाचायचे आहे। रविवार हा कुलदैवताचा म्हणजे खंडेराव महाराजांचा वार आहे, त्या दिवशी तुम्ही संपूर्ण ग्रंथ वाचू शकतात। किंवा तुम्हाला तेव्हाही वेळ मिळत नसेल तर या चंपाषष्ठीला नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा। तुम्ही किमान एक तरी पारायण करा। तुम्ही दररोज 2 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, असं एक पारायण तुम्ही या 6 दिवसांमध्ये करू शकतात। परंतु जितकं काही शक्य होईल तितकी सेवा तुम्हाला आपल्या खंडेराव महाराजांची या चंपाषष्ठीपर्यंत करायची आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। झालेली सेवा ही खंडेराव महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तेव्हा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।